हा. अजून मुलं जॉईन होत आहेत, त्यांचं होऊ दे. इथपर्यंत तुम्ही लिहून घेतलेलं आहे, फक्त एवढं लिहून घ्या. पुढचं आपण चालू करूया. अजून 8 वाजले नाहीत, काही मुलं जॉईन होत आहेत अजून. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. इथपर्यंत काल लिहून घेतलंय, इथून लिहून घ्या. त्यांचं हे काल हे लिहून घेतलं असेल तुम्ही, तर इथून चालू करा. कोणत्याही दोन क्रमवार संख्यांची जोडी ही सहमूळ संख्यांची जोडी असते. क्रमवार संख्या काल तुम्ही घेतल्या होत्या, प्रत्येकाने वेगवेगळ्या घेतल्या होत्या बघा. कोणी 45 46 घेतली होती, कोणी 11 12 13 14, कोणतीही घ्या, 25 26 30 31, अशा क्रमवार संख्या आहेत. त्या सहमूळ संख्यांची जोडी असते. त्यांचं सामायिक विभाजक एकच असणार, क्रमवार संख्यांचा. त्या जोड्या असतात. इथं जशी 25 आणि 39 ची जोडी आहे, सहमूळ संख्यांच्या जोड्या असतात आणि जोडमूळ संख्यांची सुद्धा जोडी असते. त्यांचं जोडमूळ संख्यांची जोडी असते आणि त्या जोडीची वजाबाकी केली की उत्तर 2 येणार. त्या 8च जोड्या आहेत. हे काल लिहून दिलं होतं मी, त्यामुळे हे पुसतो. आता क्रमवार संख्यांची जोडी ही सहमूळ संख्यांची जोडी असते, याची उदाहरण सांगा. उदाहरण, क्रमवार संख्या कोणत्या आहेत? क्रमवार पण आहेत आणि सहमूळ पण आहेत. सांगा. काल तुम्ही जी जोडी घेतली होती तीच सांगा. क्रमवार संख्यांची जोडी सांगायची. कोणती घेतली? 33 34 घेतलेली. 9 10 प्रत्येकाने वेगवेगळ्या घेतल्या होत्या. 9 10 घेतले असेल, प्रत्येकाची वेगवेगळी होती. मी 45 46 घेतले. पुरे. आता तुम्हाला एवढेच लिहून घ्या, फक्त माहितीसाठी. माहिती आहे तुम्हाला ते. लिहून घ्या, लिहून घ्या. फक्त उदाहरण म्हणून लिहून घ्या, तुम्हाला ते माहिती आहे आणि येते सुद्धा. पुढे माईक चालू आहे. पुढे यानंतर त्रिकोणी संख्या हा घटक आहे, पण आपण काय करूया, आधी चौरस संख्या घेऊया. कारण त्यामध्ये तुम्हाला वर्ग आणि वर्गमूळ याची माहिती आवश्यक आहे त्रिकोणी संख्या काढण्यासाठी. त्यासाठी आधी चौरस संख्या हा घटक पाहूया, तो लगेच होईल. त्यानंतर त्रिकोणी संख्या घेऊया. लिहा आता, चौरस संख्या. चौरस संख्या
तुम्हाला चौरस माहिती आहे की चौरस काय असतो? अशी एक आकृती आहे की त्याच्या चारी बाजू समान लांबीच्या आहेत. आहेत का? चारी बाजू समान लांबीच्या असतील तर तो चौरस. तर अशा ठिपक्या द्यायच्या आपण. ठिपके आपण रांगोळी काढताना जसे देतो तशीच ठिपके द्यायची. पण त्याचा काय तयार झाला पाहिजे? चौरस. आता चौरस तयार झाला काय ते? लांबी समान आहे. एकूण त्यामध्ये किती आहेत ठिपके ते? 4 ठिपके आहेत. आणि बाजूंची लांबी समान आहे. आहे ना? जेवढी ही लांबी आहे तेवढीच ही आहे. हं? 4 संख्या आहेत. त्यानंतर आणखी तुम्ही या पद्धतीने ठिपके देऊन असे ठिपके द्यायचे की बाजू समान लांबीचे झाले पाहिजे. 5 ठिपके घेऊन होईल का चौरस? नाही होणार. बघा कितीचा होईल. 6 ने होईल का? असे तुम्ही दिले तर होणार नाही तो. बघा 1, 2, 3, 2, 3. हा सुद्धा चौरस तयार झालेला आहे. म्हणजे हा चौरस तयार होण्यासाठी काय पाहिजे? आडव्या रांगेमध्ये जेवढे ठिपके आहेत तेवढेच ठिपके उभ्या रांगेत पण पाहिजे. आहेत का? आडवे 3 आहेत, उभे सुद्धा 3 आहेत. आलं लक्षात? जसे आडवे जेवढे आहेत 1, 2, 3 तसेच उभे सुद्धा 1, 2, 3. इथं बघा आडवे किती आहेत? 1 आणि 2. उभे 1, 2. आता आणखी एक संख्या घेऊया. 16. 1, 2, 3, 4. अंतर समान घेतलं तर ते बरोबर येणार. नाहीतर कमी जास्त दिसतं. 16. म्हणजे त्या संख्या 16 आहे तर 16 ठिपके दिले की चौरस तयार होतो बरोबर. इथं संख्या 4 आहे, 4 ठिपके दिले. 9 ठिपके दिले, चौरस तयार झाला. हे लिहून घ्या पटपट. पुढे वर्ग संख्या, चौरस संख्या किती आहेत ते सगळ्या लिहून घेऊया. हा बोला. हा बोला. हा फक्त एवढेच काढा माहितीसाठी. फक्त काय करा, अंतर समान ठेवा ठिपके देताना. माझे बघा इथं या ठिपकेपासून इकडे जरा अंतर जास्त झाले, इथं कमी झाले. योग्य बरोबर अंतराने ठिपक्या द्या, तुमचं चौरस तयार होणार. आडव्या रांगेत जेवढे ठिपके आहेत तेवढेच उभ्या रांगेत. या वर्ग संख्या आहेत. वर्ग संख्या असेल तरच चौरस तयार होतो. 3 चा वर्ग आहे, हा 2 चा वर्ग, हा 4 चा वर्ग. जे वर्ग संख्या आहेत. हा 25 जर तुम्ही ठिपके दिल्या कशा देणार? 25च्या 5 देणार, आडव्या 5, उभ्या सुद्धा 5. तर तो चौरस तयार होणार. 25 चा होणार, 36 चा होणार, 49 चा होणार, 64 चा होणार, 81 चा होणार, 100 चा होणार. वर्ग संख्या असेल तरच तो चौरस तयार होतो. चौरस संख्याला दुसरं नाव काय? पूर्ण वर्ग संख्या. हे झाले तुमचं
नेट कमी झाले की पुढे बघा. आता या संख्या तयार कशा होतात? 9 कशी तयार झाली? तर 3 गुणिले 3 केल्यानंतर 9 संख्या तयार झाली. 2 गुणिले 2 4, 4 गुणिले 4 16. या पद्धतीने आपण वर्ग काढतो. म्हणजे 3 ही संख्या आहे, त्या 3 संख्येला 3 नेच गुणाकार केला, 2 नेच गुणाकार केला, इथे 4 ला 4 ने गुणाकार केला, 16 उत्तर मिळालं. हे लिहायची आवश्यकता नाही, हे फक्त तुम्हाला सांगितलं. हे लिहू नका, लिहायचं बघा. म्हणजे एका संख्येला त्याच संख्येने गुणलं तर येणारी संख्या चौरस संख्या असते. लिहा, एका संख्येला त्याच संख्येने गुणून होय येणारी संख्या चौरस संख्या असते. ठीक आहे. आता वर्गमूळ आणि वर्ग, आता आपण वर्गमूळ आणि वर्ग संख्या हे कशासाठी पाहतोय? तर चौरस संख्यांची माहिती मिळवायला पाहतोय आपण. याच वर्ग संख्या म्हणजे काय आहेत? आता चौरस संख्या, पूर्ण वर्ग संख्या ही चौरस संख्या आहे, म्हणून इथे चौरस संख्या लिहिली. आता 20 पर्यंतचे वर्ग आपण लिहूया. पुढे आपल्याला त्रिकोणी संख्यांसाठी पण पाहिजेत ते. 1 गुणिले 1 केल्यानंतर किती येतात?
सुरुवातीचा वर्ग. एक. लिहा तुम्ही पुढे आता. हा हा, माईक बंद ठेवा. 3चा वर्ग 9. यांची बंद कर. हा, आता येणार नाही. लिहा लिहा. तुम्हाला माहित असतील पुढचे तर सगळे लिहा. 5 गुणिले 5 25. 7 गुणिले 7 49. तुम्ही खाली लिहित चला तसंच. आता मला जागा पुरत नाही म्हणून मी बाजूला लिहितोय. हा बोला. हा, दुसऱ्या पेजवर लिहा तुम्ही. चौसष्ट. 324 बरोबर. 8 8 64. 324. या सर्व पूर्ण वर्ग संख्या आहेत आणि आपण या चौरस संख्या पण म्हणतोय. पूर्ण वर्ग संख्या आणि चौरस संख्या पण आहेत. आपण चौरस वर्ग वर्गमूळ अभ्यासताना चौरस संख्या हा शब्द वापरत नाही. आता आपला घटकच चौरस संख्या आहे म्हणून आपण त्यांना इथं लिहिलंय चौरस संख्या, वर्ग संख्या. मी बोलत नाही, तुम्ही लिहिताय त्यामुळे. लिहून झालं? हा, लिहा लिहा. तुम्ही गुणाकार करून सुद्धा या संख्या काढू शकता. 12चा वर्ग पाहिजे असेल तर 12 गुणिले 12 करा. 144.
एका बाजूचं पुस्तक. पुढे घ्या त्रिकोणी संख्या. त्रिकोण तयार झाला ठिपक्यांचा. झाला का? आणखी कोणती संख्या घेतल्यानंतर त्रिकोण तयार होतो? आणखी कोणती घेतल्यावर येईल? तिन्ही बाजू समान लांबीच्या पाहिजे त्याच्या सुद्धा, जशी चौरस संख्या होती तशी. 5 घेतल्यानंतर होईल का त्रिकोण बघा? नाही होत. घेऊन बघितलं. 6 घ्या. म्हणजे ह्या किती आहेत? 1 2 3, इकडे 1 2 3, खाली सुद्धा 1 2 3. त्रिकोण तयार झाला. म्हणजे 3 संख्येचा त्रिकोण तयार होतो. 6चा सुद्धा होतो तयार. आणखी 7चा होतो का बघा? नाही होत. त्यानंतर 9चा होतोय? नाही होणार. करून बघा. हा पाया असतोय. ही सुरुवातीची जे संख्या आहे, ठिपके आहे, याला पाया म्हणायचं. पाया. आणि लक्षात, सुरुवातीला आपण ठिपके देतो त्याला पाया म्हणायचे. तर पाया किती आहे? 2 आहे. 6 ठिपके दिले, तिथं पाया 3 आहे. इथं 3 पाया आहे. इथं 2चा पाया घेतलाय. म्हणजे सुरुवातीची जी संख्या आहे ना, पाया, ही पाया आपण किती लिहितो त्याच्यावरून आपले वर किती. सुरुवातीला 3 दिले तर त्यानंतर 2 येणार, त्यानंतर 1. सुरुवातीला 5 दिले तर नंतर 4, म्हणजे या पद्धतीने 5 3 2 1. लक्षात, पाया जर तुम्ही 7 दिला तर वर येणार 6, मग 5 4 3 2 1. लक्षात, सुरुवातीला सगळ्यात मोठी संख्या असणार, नंतर त्याच्यापेक्षा लहान 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 होतं, शेवटी 1. हा, 10चा होणार. समजलं? आता बघा, सुरुवातीची एक संख्या आहे ती त्रिकोणी संख्या आहे 1. तर कशी काढायची बघा. 1 आपण त्रिकोणी घेतल्या, 1 लिहूया 1. त्यानंतर पुढची आहे 1 + 2 3. 3 सुद्धा त्रिकोणी आहे. परत काय करायचं बघा, 1 + 2 + 3 किती झाले? 6. असं पुढे पुढे करत जावा तुम्ही. 1 त्रिकोणी संख्या आहे, 3 त्रिकोणी संख्या आहे, 6 आहे,
परत बेरीज करत जावा. 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 किती झाले? 10. आता पुढे काय घेणार तुम्ही? 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5. 15. हा, आता पुढे पुढे वाढवत जावा. जास्त नाही, थोड्याच संख्या आहेत त्रिकोणी. ऐकायला येत नाही. काय शंका आहे का? या पद्धतीने बेरीज करत जावा, तुम्हाला संख्या मिळत जातील. इथं 15 झाले. आता 15 मध्ये कोणती संख्या येणार? 6. 15 आणि 6 21. त्या पद्धतीने जर मोठ्यानं बोल, काय ऐकायला येत नाही. मोबाईलच्या जवळ. हा, लिहि. होय, लिहा. जागा असेल तिथे लिहा. आता तुम्हाला हे समजलेलं आहे की त्रिकोणी संख्या कशा काढतात. प्रत्येक वेळी आता तुम्ही 100 पर्यंत बेरीज करू नका. सर मी संख्या सांगतो ते लिहा. पहिली संख्या त्रिकोणी 1, त्यानंतरची 3, नंतर 6, 10, 15. आता पुढे बघा काय करायचं. हे 15 आहे. पुढे आपण किती संख्या घेणार? 1, 2, 3, 4 आणि 5, 6 घेणार. बरोबर का? 6 म्हणजे 6 संख्या वाढली. 15 आणि 6 21. बरोबर? हा, लिहा. आता डायरेक्ट लिहूया आपण. 21 प्लस काय करणार पुढे आपण आता 7 घेणार. 21 आणि 7 28. 28 आणि 8 36. 36 आणि 9 45. 45 आणि 10 55. 55 आणि पुढे 11 66. बरोबर का? 66 आणि 12 78. 78 आणि 13 81. 91. आता 91 आणि 14 घेतो, पण आपल्याला 100 पर्यंतच पाहायचं आहे. एवढ्याच संख्या आहे. या सगळ्या त्रिकोणी संख्या आहे. 1, 3, 6, 10, 15, 21, 28, 36, 45, 55, 66, 78, 91. बोला, एक जणच बोला. होय, सगळ्या एवढ्याच संख्या आहेत 1 ते 100 मध्ये. 91 पर्यंत. इथं अशी बेरीज केल्या ना, हीच बेरीज जर पुढे आपण वाढवत नेली तर याच संख्या मिळतात. 21 कधी मिळणार? 21 बघा, 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 अधिक 6, 21 मिळणार. पुढे
7 वाढवले की 28 मिळणार. हम्म? 1 ते 8 पर्यंत गेले की 36 मिळणार. 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 9, 9 पर्यंत गेले की 45. 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक असं 10 पर्यंत गेले की 55. ही सगळी तुम्हाला बेरीज करण्यापेक्षा मी डायरेक्ट सांगितलं. तुम्हाला मग वहीत असं सगळं लिहावं लागेल. 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 अधिक 10 मग येणार 55. 1 ते 11 पर्यंतची बेरीज केली की 66 मिळते. 1 ते 12 पर्यंतची बेरीज केली की 78. 1 ते 13 पर्यंत बेरीज केली की 91. पुढे मिळेल पण 100 पर्यंतच पाहायचे आपण. लिहून झालं असेल तर बघा, हे झालं असेल. हे सोपंच आहे ना. बेरीज करत जायची आहे फक्त, काही नाही त्यामध्ये. 1 अधिक 2 अधिक 3 अधिक असं बेरीज करत जायची. बघा, तुम्हाला समजा आता तुम्ही पहिल्यांदा त्रिकोणी संख्या काढली असेल. 6 त्रिकोणी संख्या आहे, त्याचे ठिपके देऊन तुम्ही त्रिकोण काढला. पाया किती घेतलाय? 3. म्हणजे 6 काय आहे? एक लहान संख्या आहे, त्यामुळे तुम्ही 3 पाया घेतला. नंतर वर 2 ठिपके दिले, नंतर 1 आणि त्रिकोण पूर्ण केला. आणि तुम्हाला जर डायरेक्ट यापैकी समजा 36 संख्या दिली, तर पाया किती घेणार तुम्ही? पायाला किती ठिपके देणार? मोठी संख्या आहे, काय करणार? ही 6 होती म्हणून आपण दिले ठिपके. तर मोठी संख्या आल्यावर कसा पाया काढणार? माईक बंद ठेवा सगळ्यांनी. 36 संख्या दिली, मोठी संख्या आहे, मग पाया कसा काढणार तुम्ही? कारण सुरुवातीचे ठिपके पायाचे ते माहीत असतील तरच आपण पुढे ठिपके काढू शकतो. 16 देणार. बर, 16 ठिपके दिले. त्यानंतर बघा, पहिल्यांदा 16 दिले, नंतर 15 दिले, मग 14, मग 13. खूप मोठी बेरीज होते ना. 36 बेरीज झाली पाहिजे. होते का 36 बेरीज? नाही होत. 16 नाही. 6 पाया घेतला. 6, 5, 4, 3, 2, 1. बर, आता तो कसं पाया काढायचा ते सांगतो मी. माईक बंद ठेवा, माझा डबल आवाज येणार. इथून आवाज येणार, परत तुमच्या माईक मधून परत येणार. 36 घेतले ना, 36 गुणिले 2 करायचे. किती होतात बघा? 36 दुनी 72. आता तुमच्याकडे वर्ग संख्या लिहिलेल्या आहेत, वही आहेत का? 72च्या आधीची वर्ग संख्या कोणती आहे शोधा. 72 पूर्वीची. हा, 66 वर्ग संख्या नाही, 64 आहे. 64 वर्ग संख्या आहे 72च्या आधीची. आता 64 कोणाचा वर्ग आहे? 8चा. बरोबर. मग आता पायाला किती ठिपके घ्यायचे? 8 घ्यायचे.
एवढे ठिपके घ्यायचे. बघा करून बघा. सुरुवातीला 8 घेतले, नंतर 7 घेतले, तर 6, 5, 4, 3, 2, 1. बेरीज 36 होते का बघा. 8 अधिक 7 15, 15 अधिक 6 21, 21 अधिक 6 26, 26 अधिक 4 30, 33, 34, 35 आणि 36. म्हणजे आपला पाया बरोबर आहे. हे लिहून घ्या. 36 गुणिले 2 72. 72च्या आधीची वर्गसंख्या आहे 64. 64चं वर्गमूळ आहे 8, म्हणून पाया 8 घेतला. हे लिहून घ्या. पुढची गणित आपण करूया. प्रत्येक वेळी बरोबर येते का ते बघायला पाहिजे या पद्धतीने. हे लिहून घे. मी आणखी गणित देतो त्यावेळी मग समज. हा बोला. बोला. ज्यांना समजले त्यांनी मग शांत बसा थोडा वेळ, इतरांना समजेल. ठीक आहे. पुढची संख्या तुम्ही सांगा आता. वर हे सांगा. त्रिकोणी संख्या एक सांगा तुम्ही. हा 66. ठीक आहे. 66 त्रिकोणी आहे बरोबर. पुढची पायरी काय. 66 गुणिले 2 करा आणि इथं उत्तर लिहा किती येत आहे. गुणाकार करा पटकन. हा 60 करा करा. बर. 6 12, 142 का 132 परत बघा. हा 120, 12, 132. ओके. आता तुमच्याकडे वर्गसंख्या आहेत सगळ्यांच्या वही. त्या बघा. 132च्या आधी कोणती संख्या आहे बघा वर्गसंख्या. 121 ही वर्गसंख्या आहे. ओके. बंद करा बंद करा. 121 ही वर्गसंख्या आहे. इथे लिहितो वर्गसंख्या 121. आता 121चं वर्गमूळ किती आहे बघा. 11 लिहा. हा 11 तुमचा पाया झाला. 66. आता घेऊन बघा बरोबर येते का उत्तर. पहिल्यांदा पाया लिहिला 11, त्यानंतर 10, 9. बेरीज जर 66 आली तर बरोबर आहे, नाही तर चुकला. 7, 6, 5, 4, 3, 2 आणि 1. बेरीज करा. 66 बेरीज येते का बघा, नाहीतर मग चुकला. सर्वांनी करा. हा 66. ठीक आहे ठीक आहे. या पद्धतीने बरोबर आहे. म्हणजे पहिल्यांदा गुणुले 2 करायचे, म्हणजे डबल. गुणुले 2 करा. ची वर्गसंख्या शोधा. त्याचं वर्गमूळ किती आहे ते बघा. ही संख्या पायाला द्यायची. पाया म्हणजे सुरुवातीचे ठिपके.
त्यानंतर मग वरचे ठिपके हे कमी 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 होत जातात आणि शेवटचा ठिपका एक असतो सगळ्यात वरचा. आणखी वर्गसंख्या ज्यांना समजलेलं नाही त्यांनी आणखी एक त्रिकोणी संख्या सांगा, ते गणित सोडवूया आपण. हा 78. ठीक आहे 78. ठीक करा. 78 × 2. हा वेगळं कोणाचं उत्तर आलंय का बघा. आणि 7. हा 7×2 = 14, 140 आणि 16 156. आता तुमचे वर्ग आणि वर्गमूळ कडे जावा आणि 156च्या आधीची वर्गसंख्या शोधा. हा 144 बरोबर. हम्म. वर्ग कोणाचा आहे बघा 144. हो 144 वर्ग संख्या, त्याचे वर्गमूळ आहे 12. 12 हे वर्गमूळ. म्हणजे सुरुवात तुमचा पाया काय येणार? 12 पाया येणार. हा म्हणजे ही पद्धत बरोबर आहे. तुम्हाला संख्या देतील आणि सांगतील त्याचा पाया लिहा. पाया काढा. हा ठीक आहे काढूया. चला हे लिहून घ्या. घ्यायचं दिशाच घ्यायची होती ते. 2-3 दिवस नेट खराब चाललं त्यामुळे तो दिशा घटक तसं राहिलाच. त्यामुळे तो बऱ्यापैकी घ्यायचा राहील. 45 समजलेलं नाही ना? करा 45. तुम्ही करा आता सगळ्यांनी. 45 त्रिकोणी संख्या. 45 गुणिले 2 90. 90च्या आधीची 81 आहे ना? 81 9चं वर्ग 9. होय 9. तुम्हाला मी वर्ग त्यासाठी आधी दिलेले आहेत सगळ्या 20 पर्यंतच्या संख्या. लगेच वर्ग बघायचा कोणाचा आहे. 90च्या आधीचा वर्ग 81 आहे. 81 नंतर डायरेक्ट 100. 81च्या आधीचा आहे 64. आणखी कोणत्या त्रिकोणी संख्येचं समजलं नसेल तर विचारा, पटकन करूया. हा, 45चं उत्तर 9. 9 पाया आहे. पाया काढणे म्हणजे पाया समजला की तुम्हाला वर अशी रांगोळी घालायला सोपी. पुढे त्रिकोणी चौरस झाले का? यावरची गणित घेऊया. घटक संपलाय. परत बघा जरा. समसंख्या तुम्हाला समजल्या 0, 2, 4, 6, 8. फक्त बघा
फक्त बघा, लिहून घेऊ नका आणि माईक बंद ठेवा. विषम संख्या टच. हा दिसणार थांबा जरा. नेट कमी झाले की येणार, नेट फुल आले की हा 1 3 9. हा त्यानंतर पुढे आपण बघितली ती मूळ संख्या. मूळ माहिती आहे तुम्हाला, तीच संख्या 1 च्या पाड्यात असते आणि त्याच संख्येच्या पाड्यात. बरोबर का? म्हणजे 1 ने निशेष भाग जातो आणि त्याच संख्येने, समजा 7 असेल तर 7 ला 1 ने भाग जातो पूर्ण आणि 7 ने. 1 च्या पाड्यात 7 येते, 7 च्या पाड्यात 7 येते, म्हणून ती मूळ संख्या. आणि मूळ सोडून जे राहिलेले आहेत त्या संयुक्त. जे इतर संख्यांच्या सुद्धा पाड्यात येतात. फक्त एक ही संख्या सोडायची. एक संख्या दिसतंय. एक संख्या मूळ ही नाही, संयुक्त ही नाही, या एकूण 25 संख्या. होय 12 आहे, 10 आहे, 15 आहे. त्यानंतर बघा, संयुक्त संख्या आहे 74 आणि राहिलेली एक संख्या आहे ती काय आहे? सुरुवातीचा 1. ही मूळ पण नाही आणि संयुक्त पण नाही. त्यानंतर जोडमूळ. जोडमूळ म्हणजे त्या दोन संख्यांची वजाबाकी केली की उत्तर काय येतं? 2. बघा, 11 आणि 13. 11 13 यांची वजाबाकी किती येते? 2. या जोडमूळ. सहमूळ एक विभाजक असतो. या दोन संख्यांचा विभाजक किती असतो? सामायिक विभाजक एकच असतो. एक ही संख्या, ही सहमूळ. आणि त्रिकोणी आता तुम्ही पाहिली, त्रिकोणी आणि चौरस संख्या या घटकामध्ये हेच आहे. आता त्यावरली गणित. हा बोला. ते शिकवताना होतीस का तू? थोडक्यात दाखवतो मी, थांबा. मूळ संख्या आणि संयुक्त संख्या आता मी थोडक्यात सांगितलं ना, आधी तुम्हाला झालेलं आहे. बघा, मूळ आणि संयुक्त. बघा, पाच ही संख्या कोणकोणत्या संख्यांच्या पाड्यामध्ये आहे सांगा? 1च्या आणि 5च्या. 6 1च्या पाड्यात आहे, 2च्या आहे, 3च्या आहे, 1 7, 1 2 4 आणि 8. घेऊ 13 घेऊ, 1च्या आणि 13च्या पाड्यात. जी संख्या 1च्या पाड्यात आणि तिच्या पाड्यात, स्वतःच्या पाड्यात येते, ती मूळ संख्या. ही मूळ. ही 1च्या आहे, 6च्या आहे पण, आणि 2 आणि 3च्या पण. म्हणजे 1च्या पाड्यात, तिच्या स्वतःच्या पाड्यात आणि इतर संख्यांच्या पाड्यात सुद्धा येते, म्हणून ती संयुक्त. आता ही बघा, फक्त 1च्या आणि 7 मूळ, 1 आणि 8च्या. थांबा. दिसणार.
हा, दिसतंय का? त्यावर टच करू नका तुम्ही, त्या ह्याच्यावर तुमच्या नावावर टच केला ना, तुमचं नाव दिसतं ते बोर्ड दिसणार. सहमूळ समजली नाही का? टच करू नका. आयशच्या नावावर टच करू नको सारखं. नावावर टच केला की ते बोर्ड उठते. सहमूळ आणि जोडमूळ समजलेली नाही ना? बर, जोडमूळ दाखवतो पहिल्यांदा. जोडमूळ म्हणजे आता हे संख्यांचे जोड आहेत. हे 11 आणि 13 हे मूळ संख्या आहेत दोन्ही पण. 17, 19 हे सुद्धा मूळ संख्या आहे. तशा मूळ संख्या खूप आहेत. सगळ्या आता 25 आहेत बघा, 2 आहे, 3 आहे, 5 आहे, 7 आहे, 11, 13 अशा मूळ संख्या आहेत. त्यातल्या दोन संख्या अशा शोधायच्या की त्यांची वजाबाकी 2 आली पाहिजे. जोडी शोधायची. आता मी ही जोडी शोधली, 3 आणि 5. त्यांची वजाबाकी किती कर हे बघा, 2 होते. मग 3 आणि 5 ही जोडमूळ संख्या आहे. वजाबाकी 2 आली की जोडमूळ झाली. 5 आणि 6 त्यांची वजाबाकी 2 आहे, म्हणून 5, 7 बघा, 3, 5, 5, 7, 11, 13 यांची वजाबाकी किती आहे? 2 आहे, म्हणून 11, 13 यांना जोडमूळ म्हणायचं. 2, 3 ची वजाबाकी 1 येते. यांची वजाबाकी 1 येणार ना, ती जोडमूळ नाही. ज्यांची वजाबाकी 2 येते तेच जोडमूळ. लक्षात. अशा 8, 71, 73 यांची वजाबाकी सुद्धा 2 येते. म्हणजे वजाबाकी 2 आली तरच त्या जोडमूळ. यामध्ये दुसरं काहीच नाही. अशा 8 जोड्या आहेत, त्या लिहून दिल्यात मी तुम्हाला जोडमूळच्या. हा, बोला. हा, दिलेत तुम्हाला लिहून मी त्या 8 जोड्या. सहमूळ 13, 14 यांची विभाजक काढा. 13 आणि 14 ची. 13 ही संख्या कोणत्या पाड्यात येते? 1 च्या पाड्यात येते आणि 13 च्या पाड्यात. 13 एक्के 13 म्हणजे 13 च्या पाड्यात आहे. 1, 2, 3, 4 असं मोजत गेले की 13 येतं, म्हणून 1 च्या आणि 13 च्या पाड्यात 13 ही संख्या आहे. 14 चे काढा विभाजक. 1 च्या पाड्यात आहे, 2 च्या, 7 च्या आणि 14 च्या. 14 ही संख्या 1 च्या पाड्यात आहे, 2 च्या पाड्यात, 7 च्या पाड्यात आणि 14 च्या पाड्यात. आता दोघांमध्ये सामायिक असलेला अंक शोधा. सामायिक संख्या दोघांमध्ये पण आहे अशी. 1 इथे ही 1 आहे, इथे 1. मग ही काय झाली? 13 आणि 14 हे सहमूळ संख्यांची जोडी आहे. सहमूळ संख्या आहे. पुढे दुसरे घ्या. 12 आणि 16 काढायचं. 12 1 च्या पाड्यात आहे, 2 च्या पाड्यात, 3 च्या, 4 च्या, 6 च्या.
एक आहे, 2, 4, खूप आहेत ना. म्हणजे ही सहमूळ संख्यांची जोडी नाही. आपल्याला फक्त एकच पाहिजे. एकच असेल तर आहे. इथं म्हणायचं आहे ही सहमूळ संख्या. इथे एकापेक्षा जास्त आहेत. एक तर आहेच, 2 आहेत, 4 पण आहे. सामायिक. सामायिक एकच पाहिजे, सामायिक. हं? दोघांमध्ये सामायिक एक पाहिजे. पण इथं 2 पण आहे, 4 पण आहे. म्हणजे ही सहमूळ संख्यांची जोडी नाही. एवढंच आहे, यामध्ये विशेष काही नाही. दुसरा नियम काही नाही याला. 12 आणि 16 ही सहमूळ संख्यांची जोडी नाही. 13, 14 ही सहमूळ संख्यांची जोडी आहे. आता या घटकावरची जी गणित आहेत ती मी देणार होतो सोडवून, आता पण वेळ संपला आपला. तुम्हाला ते फोटो काढून पाठवतो, तुम्ही सोडवा घरी. नाही आली तर पाहूया मग. वर्ग आणि वर्गमूळचा ना. बर, पाहतो मी. केदार सरांनी पाठवला असेल तुम्हाला, विचारतो त्यांना, पाठवायला सांगतो. हा, या घटकावरची गणित मी पाठवतो, ते सोडवा आणि नाही आलेली विचारा मला. वेळ हे लिहून झालं असेल तर लेफ्ट व्हा. चला, बाय. बोला. आता आहे तुझ्याकडे प्रश्न, सांग बघूया कोणता. 405 भागिले 7 करा ते. आणि बाकी किती राहते बघ. अमर मोठा आहे ना. आहेच का तो, बघ, 7 5 35.
5 राहिले, 5 55, 7 7 49. 6 बाकी राहिली, बरोबर. हा, कोणी विचारलेलं गणित आहे का गेली? हा, भागाकार केल्यानंतर बाकी किती राहिले? 6. करतेस अजून भागाकार? 6 बाकी आले ना? 57 आठवडे आणि 6 दिवस, बरोबर. बघ आता, अमर मोठा आहे ना? हा, अकबर लहान. अमरचा जन्म वार सांग. मंगळवारी झाला. आता बघ, हा, 57 आठवडे झाल्यानंतर परत मंगळवारच येणार. हा, आपण म्हणतो ना, एक आठवड्यानंतर परत तोच वार येतो. म्हणजे समज सोमवार आहे, माईक बंद ठेवा, सर्वांची चालत 4 जण. हा, सोमवार आहे, आपण परत 7 दिवस वाढवले की परत काय येणार? सोमवारच येतो परत 7 दिवसांनी. येतो का? म्हणजे आठवड्याने परत तोच वार येणार 7 दिवसांनी. सोमवारी समज 1 तारीख आहे, यामध्ये 7 वाढवले 8 झाले, 8 तारखेला पण सोमवार येणार. तसं अमर मंगळवारी जन्मला, त्यानंतर 57 आठवडे झाले. 57 आठवडे ज्यावेळी पूर्ण होतील त्यावेळी पण काय येणार? मंगळवार येणार. आता राहिले दिवस किती? 6 दिवस पुढे जाईल मंगळवार. एवढंच करायचं, बाकी काय नाही. भागाकार करायचा, 6 दिवस राहिले बाकी, मंगळवार पासून पुढे 6 दिवस जावा. बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार आणि सोमवार. 7 दिवसांनी परत मंगळवार अधिक 7 केले की परत मंगळवार येणार. आपण मंगळवार, माईक चालू आहे त्यामुळं आलं लक्षात. मंगळवार अधिक 7 केले की मंगळवार येणार. आता इथे किती केलेत आपण? मंगळवार अधिक 6. मोज असं, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार. उत्तर सोमवार येणार. अकबरचा जन्म सोमवारी झाला. हा, म्हणजे आणखी एक कोणतं तरी गणित आहे ना, समीरचं वगैरे. समीरचं का कोणतं तरी आहे, तिथं दुसरे दिवस आहेत काहीतरी, 205 किंवा काही असते. तिथं पण भागाकार करायचा, बाकी मध्ये जेवढे दिवस आहेत तेवढे दिवस पुढे जायचं. चला पाटील.